दादा आणि आमच्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या पक्षाकडे माझी उरलेली शिल्लक जी जागा आहे त्यामध्ये एक दुसरा कोणाला संधी मिळेल ही नक्की गोष्ट आहे आणि म्हणून फार स्पेक्युलेशन करण्याची गरज नाही। काही दिवसात सगळं तुम्हाला जे काही तुम्हाला रहस्य वाटत आहे आम्हाला कसं वाटत नाही ते सगळं तुमच्या समोर येईल। आमदार अपक्रांतीचे आज निकाल लागणार आहे, काय अपेक्षित आहे, काय सांगाल? आता आम्ही प्रार्थना करतो की आमच्या बाजूने निकाल लागेल, पण मी काय त्यांच्या अध्यक्ष विधानसभेचे आहे, त्यांच्या अधिकार क्षेत्रात मी काय बोलू शकत नाही। निकालाची वाट बघू, संध्याकाळीच येणार आहे, पण आम्ही प्रार्थना करतो की सगळं आमच्या बाजूने यायला पाहिजे अशी देवाला आम्ही खूप प्रार्थना करतो। सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे, निवडणूक रोख्यामधील गोपनीयता माहितीच्या अधिकारात भंग करणारी आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणते। मला काही समजलं नाही तुमचा प्रश्न, कारण आम्हाला काही गोष्ट जे काही तुम्ही विचारतात काही लागू होत नाही। अजून आमच्या कुठलाही प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे सुनावणीसाठी अजून आलेला नाही, म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणं सांगतो सर। प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय, इलेक्ट्रॉल सुप्रीम कोर्ट त्याचा वापर तात्काळ थांबवावा असं म्हणतो। सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला आत्ताच दिला, मी त्याच्याबद्दल काय बोलणं योग्य नाही। शेवटी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा जे काही निकाल असेल ते सगळ्यांना मान्य करावं लागते आणि त्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही आहे। जे काही पूर्वीची जे प्रथा होती बॉन्ड्सची ते पण एक कायद्याद्वारेच केली गेली होती। आता त्याच्यात काय बदल करायचे असेल तर आता येणाऱ्या काळामध्ये संशोधन होईल। भाजपने चौथा उमेदवार दिलेला नाही म्हणून तुम्हाला उमेदवारी देण्यात अजिबात नाही, अजिबात नाही। आता असं आहे, प्रत्येकांच्या म्हणजे प्रश्नाला उत्तराला म्हणजे उत्तर देणं हे काही योग्य मला वाटत नाही। त्यांना जे बोलायचं बोलतात, आम्हाला जे करायचं आहे आम्ही आमच्या पद्धतीनं करत असतो। आम्ही जे केलेलं आहे योग्य आहे आणि त्याच्यात कोणालाही काही संशय मनामध्ये किंवा काही सांगण्याची गरज नाही। भाजपने चौथा उमेदवार दिलेला नाहीये, महायुतीने 6वा उमेदवार दिलेला नाहीये, बिनविरोध निवडणूक होऊ शकते का, कसं वाटतं? आता 3 वाजे तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल चित्र, पण आतापर्यंत असं चित्र दिसतंय की 6 उमेदवार राहणार आहे आणि त्यामुळे बहुतेक बिनविरोध इलेक्शन होईल आणि जर झालं तरीही कोणाला काही आम्हाला चिंता करायची गरज नाही। सगळ्यांच्याकडे त्यांच्या कोटाप्रमाणे मतं आहे। मैं सिद्धि विनायक जी के गणपति महाराज के दर्शन हमेशा करता हूँ और आज मेरे जीवन के कई पहलू रहे हैं, कई अध्याय रहे हैं, उसमें से एक नया अध्याय आज शुरू होता है, तो उसके लिए एक अच्छे काम के लिए श्री गणेश करके ही जाना चाहिए, इसलिए मैं आज बापा के दर्शन के लिए आया। अपात्रता में मुझे कोई भी ऐसी आज बात करना जब तक उसका फैसला नहीं आता योग्य नहीं लगता है, लेकिन हमें यही अपेक्षित है कि सब ठीक होगा, मगर आज हम उनके डिसीजन के पहले कोई भी बोलेंगे तो योग्य नहीं होगा। थैंक यू।